त्या एका व्यक्तीसाठी अर्णव तिच्या काय आनंदासाठी होतंय? तिच्या हसण्यासाठी काय होतं रे तेशे आणि तिने असं का केलं? काश तिच्या मी तुला सांगू शकलो नात्याचं असतो. नाव असतं वेगळं. तुला माझी शपथ आहे, तू जर मला खरंच तुझी बहीण मानत असशील तर खरं काय ते सांग. अरे अर्णव आणि श्यामल ते बाकी जाऊ दे, पण तुझ्या घरी कोणी नाही ना? अरे तुला कसं काय माहिती? बाहेर बघ एकदा. खरं? सारे हम तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे सच पूछो तो मन को किती येणार आहे का रे तुझं? अर्णव, माझे घरचे माझं लग्न लावत आहे, चल आपण पळून जाऊ. असं अचानक पळून जायचं? मी बस स्टँडवर येते, तू पण लवकर ये. रितेश, अर्णव कुठे आहे? तुझ्या सोबत आलाय ना? सॉरी, मी नाही येऊ शकत. मी तुझ्यावर प्रेम करतो, पण तुझ्यापेक्षाही जास्त माझ्या फॅमिलीवर प्रेम करतो. जर मी तुझ्यासोबत पळून गेलो तर माझ्या फॅमिलीला कोण सांभाळेल? हे काय, तू थोडं पागल आहे का? कुठे आहे अर्णव? नाही, हा जोक नाही, तो सिरियसली खरंच नाही आहे ना. पागल आहे का रे तू थोडं? मी माझं घर सोडून आले त्यासाठी, त्याने हे काय केलं? शांत बस, समजू शकतो मी तुझं दुःख. खरं होतं, अर्णव तुझ्या संग आहे ना खरंच टाइमपास करत होता. त्याला तुझ्यावर कधी खरं प्रेमच नव्हतं. चल तुला घरी सोडतो. नाही, तू जा, मी येईल बरोबर. तनुजा, आम्हाला फक्त एवढीच कहाणी माहिती. त्या दिवशी ना मी बस स्टँड वरून निघून आलो आणि श्यामल कुठे गेली हे मला नाही माहिती. आणि आज आहे ना 2 वर्षानंतर दिसली, ते पण या हालत मध्ये. म्हणजे असे तर हा माझ्यासोबत पण टाइमपास करत असेल. नाही ग, अर्णव तुझ्यावरती खरं प्रेम करतो.
आता ही गोष्ट तुम्ही मला सांगितली, हे त्याला कळून नका देऊ. टूटता ना टूटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. तुझी ही हालत कस काय झाली? निघून जा इथून. संपले जरी सारे तरी अर्णव, अय अर्णव, वेड्या मना सांगना खुणावती का खुणा माझे मला. मला घरून पप्पांचा फोन आलाय. अर्णव येते. फसणे नाही रे. ठीक आहे, सांभाळून जा आणि पोचल्यावर फोन कर. मीडिया मना सांगना भावे खोळे का पुन्हा तुझ्यासवे सारे हवे प्रेमात फसणे ना. हॅलो, काय रे? कुठे आहे तू? काय रे? तू कशाला माझी माग लागलाय रे? मला तुझी ना पूर्ण कहाणी सांग, मी निघून जाईल. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? श्यामल प्लीज सांग ना. जेव्हा तू बस स्टँड वरून निघून गेला, मग मी तिथे 4 तास विचार केला. नंतर मी घरी निघून गेली. तिथे गेल्यावर कळतंय माझ्या पप्पांनी आत्महत्या करून घेतली. पोरगी पळून गेली. समाजातली लोक काय बोलतील ही गोष्ट त्यांना सहनच झाली नाही, म्हणून ते आम्हाला सोडून निघून गेले. हे सगळे झाल्यानंतर माझ्या मम्मीने मला घरातच घेतलं नाही. मग मी या मंदिरात आली आणि आता हेच माझं घर आहे. चल आता तू माझ्यासोबत. नाही, मी इथेच राहील. मला कोणत्याच मुलावर भरोसा नाहीये. चल तू इथून, मला तुझी हालत नाही बघवते. मला असं वाटतंय तू आता श्यामलकडे जावं आणि तिची माफी मागावी. चल. दादा, इथे एक मुलगी बसायची, तुम्हाला माहिती आहे कुठे गेली? अरे आत्ताच एक मुलगा आला, तुला घेऊन गेलो तो. सर, कोण असेल हा पोरगा? हा ना, कोण असेल काय माहिती. हॅलो. अरे श्यामलला घेऊन जाणार होतो मुलगा, दुसरा तिसरा कोणी नसून आपला रितेश आहे. हा, रितेशसोबत मी आता इथं बघितलं तिला हॉटेलमध्ये. हा रितेश, कुठे आहे? हा, ये ना मागच्या गल्लीत. लय दिवसात झालं, भेटलं नाही रे.
तुला कळतंय का तू काय करतो हा काय करतोय म्हणजे श्यामल सोबत काय चालू आहे तुझं? का तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही मला काही प्रॉब्लेम तनुजा सोडून गेली आता कसं वाटतंय?